त्यांना भीक घालणारे आम्ही नव्हे, अजिबात नाही. आम्ही तुमच्या छाताडावरती उभं राहून भगवा फडकवू, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. मुंबई आणि ठाण्यामध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली, मुंबई ठाण्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी हे उद्योग सुरू केले. राऊत साहेब, आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना एकत्रितरित्या शिवसेना भवनात मार्गदर्शन करणार आहे. बरं, असं पहिल्यांदाच होतंय की अमित ठाकरे हे पहिल्यांदा शिवसेना भवनातही जातील, तर त्या निमित्तानं काय सांगा? आनंदाची गोष्ट आहे. 4 तारखेला सन्मान्य राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात येत आहेत. वचननामा, जो संयुक्त वचननामा आम्ही प्रकाशित करतो आहोत, त्या संदर्भात काल उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये चर्चा झाली प्रदीर्घ काळ. त्यानंतर 4 तारखेला शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचं प्रकाशन आहे आणि माननीय राज ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी उपस्थित राहतील. ही सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. साधारण किती वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात येतील? त्यांना परवा हा प्रश्न विचारा तुम्ही. शिवसेना भवन हेच वचननामा जाहीर करण्यासाठी शिवसेना भवन हेच ठिकाण का निवडलं? प्रेस कॉन्फरन्स तर ब्ल्यू सीला झाली. शिवसेना भवनासारखी प्रेरणादायी जागा दुसरी या महाराष्ट्रात आहे का? जिथे बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदुहृदय सम्राटांनी, शिवसेना प्रमुखांनी इथे बसून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण केलं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला, त्यात राज ठाकरेसुद्धा सहभागी होते बराच काळ. त्या जागेशिवाय दुसरी कोणती जागा आमच्यासमोर दिसत नाही. आणि जिथे शिवसेना भवन आहे तिथे आता मनसेचा उमेदवार लढतोय ना. अरे विचार काय करताय, मी सांगतो ना. मोहन भागवत म्हणताय ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणची भाषा तुम्हाला आली पाहिजे. मग मोहन भागवतांना सांगा, बोला मराठीत बोला. त्यांना कधी मराठीत बोलताना ऐकलंय का तुम्ही जास्त? बोला ना मराठीत. नाव भागवत आहे ना तुमचं. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं